तर नमस्कार. तर तुमचेसुद्धा असे कंबरदुखी, पाठदुखी किंवा खांदा दुखणे, मान दुखणे, मानेच्या नसा ज्या आहेत त्या भरणे किंवा पूर्ण शरीर दुखणे, गुडघे दुखणे, सांधेवात असा काही प्रॉब्लेम असेल ना, त्याच्यावर मी एक घरगुती एक तेल बनवलं आहे. ते तुम्हाला मी दाखवणार आहे. अगदी साध्या आणि सोप्या आणि घरात असलेल्या वस्तूंपासून बनवले. अगदी 100% नैसर्गिक आणि आयुर्वेदिक तेल आहे. तर तुम्ही हे तेल जर लावलं ना, तुम्हीसुद्धा विसरून जाल की सारख्या गोळ्या खाणे किंवा औषधं पिणे. थकलात असाल म्हणजे औषधं खाऊन किंवा गोळ्या खाऊन थकला असाल किंवा कंटाळा आला असेल, तर तुम्ही हे तेल नक्की एकदा वापरून पहा आणि याने मसाज करा आणि मग मला सांगा की तुम्हाला आराम पडला आहे की नाही पडला. तर हे तेल बनवण्यासाठी अगदी साधं आणि सोपं आपल्या घरातल्या वस्तूंपासूनच बनवायचं आहे, जे की आपल्या घरामध्ये सगळं उपलब्ध असतात. तर कोणाकडं नसेल ते तर एवढं महाग नाही आहे. तर इथं पाहू शकता, एक मी छोटंसं भांडं घेतलं आहे, म्हणजे पातेलं घेतलं आहे छोटंसं. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे ते तुम्हाला वस्तू मी दाखवणार आहे, तसंच तुम्ही तेल बनवा. तर इथं बघा, इथं मी घेतलं आहे मोहरीचं तेल, जे की मोहरीचं तेल शरीरासाठी आणि मालिशसाठी वापरलं जातं आणि खरंच खूप फायदेशीर आहे मोहरीचं तेल. मोहरीमध्ये जास्त उष्णता असल्यामुळे आपलं जे काही स्नायू वगैरे दुखत असेल ना, तर ते लगेच आराम पडतो त्यांनी. तर हे मोहरीचं तेल मी एक वाटी घेतलेलं आहे, म्हणजे एक छोटासा पेला असतो ते पेला घेतलेला आहे. त्यातमध्ये दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला गावरान लसूण घ्यायचं आहे. जे की गावरान लसूणामध्ये ना खरंच खूप म्हणजे खूप आयुर्वेदिक हा लसूण आहे. तुम्ही ना रोज सकाळी अनुशापोटी जर हा लसूण खाल्ला ना, तर कोणाला पोटाचे वगैरे त्रास असेल ना, तर ते कमी होतात. तिसरा वस्तू म्हणजे धने, जे की आपल्या घरात मसाल्यांमध्ये उपलब्ध असतात. तर ह्या धने 1 चमचा घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या म्हणसाल तर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. तो गावरान आहे. दुसरा लसूण घ्यायचा नाही, गावरानच लसूण घ्यायचा. तर आपल्याला याला छान असं 15 मिनटं, जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही लसणाचा आणि याचा, तोपर्यंत बघा उकळून घेतलं आहे मी. छान असं बारीक गॅसवरती उकळून घ्यायचं. गॅस बंद करायचा आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे भीमसेन कापूर. आता माझ्याकडं नव्हता म्हणून तुम्हाला मी हा टाकलेला दाखवला आहे. पण भीमसेन कापूरच वापरा. भीमसेन कापूर हा खूप आयुर्वेदिक आहे आणि त्याने ना खूप म्हणजे तुमचा पाय मुरगळला असेल, नसाचं दुखत असेल किंवा जे काही असेल ना, तुम्ही त्याने जरी चोळलं ना, कोणाला दम्याचा त्रास, श्वास घ्यायला त्रास, सर्दी खोकला झाला असेल ना, तुम्ही त्या तेलाने जरी मालिश केली तर तुमचा सर्दी खोकला जाणार आहे. तर पाहू शकता तेल गाळून घेतले थंड झाल्या. त्यानंतरला अशा प्रकारे हलक्या हाताने रोटेट करून आपल्याला मसाज करायची. जास्त जोर द्यायचा नाही. जिथं दुखतं तिथं मसाज करायची आणि जरी तुमची पूर्ण बॉडी पेन जरी होत असेल ना, तर तुम्ही हलक्या हाताने कुणाकडूनही मसाज करून घेऊ शकता. तुम्ही रोज रात्री हे जर गुडघ्यांना लावून झोपले ना, तर तुम्हाला 100% आराम भेटणार आहे. जे की ज्यांचे आजकाल गुडघे दुखतात, मान दुखते, हात दुखतात, पाठ दुखती, खूप म्हणजे लोकांची कामं जशी असेल तसं प्रत्येकाचे वेगवेगळे आजार चालू झालेले आहेत. त्याच्यामुळं हे तेल तुम्ही नक्की लावून पहा आणि हे तेल लावताना गरोदर बायकांनी आणि 5 वर्षाच्या आतील मुलांना लावायचं नाही आहे हे तेल, कारण का हे खूप स्ट्रॉंग तेल आहे. त्याच्यामुळं मी सांगते तुम्हाला, गरोदर बायकांनी वगैरे लावायचं नाही. किंवा पायाला सूज आली असेल, मुरगळला असेल, तर तुम्ही तेल लावू शकता. 10 वर्षापुढील मुलांना तुम्ही हे लावू शकता. त्याच्या आतील मुलांना लावायचं नाही आहे. भले आयुर्वेदिक आहे, पण याच्यामध्ये आपण जे वापरले ते थोडं गरोदर महिलांसाठी खूप स्ट्रॉंग असतं. त्याच्यामुळं तुम्ही लावू नका. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा.